ही मॅच आली होती आणि थोड्याशा चुका एकविरा फायटर्स लोणावळा संघाच्या पाहायला मिळाल्या आणि तिथून मात्र मोमेंटम शिफ्ट झालं ते लोणावळा ब्रदर्स टीमच्या बाजूनं आणि सामना जिंकला. एक बॉल एकची गरज होती तर त्यावेळेस एक धाव बनवली गेली ती यशवंत या बॅटर्सकडनं आणि चांगला खेळ उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना यशवंतचा राहिला जवळपास 6 बॉल 16 असं समीकरण पाहायला मिळतंय. 6 बॉल खेळला आणि 16 धावा वैयक्तिक आपल्या संघासाठी बनवल्या. इथून मात्र दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल गोलंदाज हरेशचा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. ऑन स्ट्राईक वरती हेमंत, नॉन स्ट्राईक एंड वरती रवी निरगुडाला पाहू शकाल. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये जरूर चांगला खेळ पाहायला मिळेल का पूर्वार्धामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचा. पाहायला गेलं तर दुसऱ्या मध्ये इथून नक्कीच पहिलीच विकेट आपल्याला पाहायला मिळते ती टीमची. बॅक टू डगआउट असताना न्यू बॅटर मनोहर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. ऑन स्ट्राईक वरती आता सकाळ रवीला इथून कवटेवाडी त्यांच्या विपक्षात मात्र फाईट करते सागवाडी टीम. 3 षटकांची मॅच आणि 3 षटकांमध्ये चांगला स्कोअर वरती लावावा लागेल. इथून हा बॉल ऑन साईडला खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत असताना पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती कवटेवाडी टीमची. हलक्या हाताने समोरच्या दिशेला टॅप केला क्षेत्र इथे एक धाव तर कंप्लीट केली गेल्या. एका धावेच्या मदतीनं पहिल्या षटकानंतर 2 धावा धावफलकावरती सागवाडी टीमच्या लागल्या गेल्या. इथून जर पाहायला गेलं तर दुसरं षटक फेकण्यासाठी मनोज गोलंदाजी ट्रॅक वरती आला. ऑन स्ट्राईक वरती रवी आहे.
इथून पहिल्याच बॉलवरती निर्धाव इथून या बॉलवरती मोठा फटका मनोहरच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. चेंडू चालला सीमा पार, लॉंगांच्या डोक्यावरनं ठोकलेला हा मनोहरनं दर्जेदार षटकार. पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला षटकार. चला लोणावळा संघ आपला कॅप्टन पाठवायचा आहे. इथून पाहायला गेलं तर आणि सांगली संघ आपला सुद्धा कॅप्टन पाठवायचा आहे. कारण इथून पाहायला गेलं तर लोणावळा आणि सांगवी संघ पुढे सरसावला होता. इथून जो जिंकेल तो मात्र पुढे सरसावेल. इथून पाहायला गेलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र रोखू शकले नाहीये एका धावेच्या मदतीनं. धावफलकावरती 10 धावा लागल्या गेल्या आहेत. एक एक धाव दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. हे पाहायला गेलं तर ऑन स्ट्राईक वरती आता रवी येतोय, प्रमुख बॅटर आहे तागवाडी संघाचा. फुलात टाकला होता, समोरच्या दिशेनं टॅप केला. व्ही शेप मध्ये हा फटका, थोडस फंबल आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जातोय. 2 धावेचा मदतीनं धाव फलकाचा विचार केला गेला तर धाव फलकावरती धावा 12 लागल्या जात आहेत. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल असेल. हा बॉल डॉट पाहायला मिळतोय. दुसरं षटक संपतंय. अगदी जी चिठ्ठी पहिली उचलाल ती हा त्या चिठ्ठीला बाय असेल. 2 चिठ्ठ्या आणि इथून लोणावळा ब्रदर्स संघाला बाय मिळाले आणि जो जिंकेल तो सांगवी संघाच्या विरोधात खेळेल. अगदी पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये अगदी लोणावळा ब्रदर्स संघाचे पॅकर्स पुरस्कर्ते आमचे आपल्या
शॉर्ट पिच बॉल अगदी हॅमर करायचं होतं, एक धाव तर कंप्लीट केली जाते. लढतायत दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक धावेसाठी, प्रत्येक धाव रोखण्यासाठी. हे पाहायला गेलं तर अप्रतिम षटक पाहायला मिळतं. ते परागचं एक विकेट मिळवत असताना अवघ्या फक्त 3 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल आहे. ऑन स्ट्राईकला सलामीला आलेला बॅटर रवी निरगुडा ऑन स्ट्राईक वरती. पुलर लेनचा बॉल त्यावरती अमर केला. अगदी पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र थांबवला. ही पाहायला गेलं तर एकच धाव इथे. धन्यवाद धन्यवाद. अगदी नक्की साईट चेक करायचे. टीमचा रिव्ह्यू आहे. डॉट बॉल. इथून मात्र पहिल्या इनिंगला पूर्ण विराम लागला जातो. धी पाहायला गेलं तर 3 षटकांमध्ये फक्त धावा बनवल्या गेल्या त्या 16 आणि इथून मात्र येणाऱ्या 18 बॉल 17 धावसंख्येची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. या धावा रोखू शकतात सागवाडी टीमचे गोलंदाज आणि त्याला साथ मात्र क्षेत्ररक्षकांना द्यावी लागेल. कारण विचार केला ना तर जेव्हा तुम्ही जास्त धावा बनवता ते सामने तुम्ही जिंकता. मात्र जेव्हा स्लो स्कोरिंगच्या मॅचेस आम्ही भरपूर अशा पाहिल्यात की शेवटच्या बॉलपर्यंत त्या सामन्याचं चित्र कोण जिंकेल कोण परास्त होईल हे मात्र शेवटच्या बॉलपर्यंत पाहावं लागतं. आणि तशी मॅच सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे सागवाडी संघ. अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत.
इथून लो स्कोरिंगची मॅच आहे. येणाऱ्या 18 बॉल 17चं समीकरण होतं. गोलंदाजी मार्कवर मनोहर आहे. 5 धावा तर बनल्या गेल्या आहेत. अगदी इथून या बॉलवरती हलक्या हातानं समोरच्या दिशेत शॉट फाईन लेगच्या दिशेनं मात्र फटका सजवला. इथून या बॉलवरती 2 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 7 तर बनल्या आहेत. अजून 10 धावसंख्येची गरज आहे 16 बॉल आणि 10 धावा बनवाव्या लागतील. ऑन स्ट्राईक वरती मनोज आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती योगेश आहे. हा बॉल अगदी समोरच्या दिशेनं फटका खेचला. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि थोडंसं फंबल अगदी रवीकडनं. या चुका होणं अपेक्षित नाहीये. मात्र त्या चुका सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये रवीकडनं केल्या जात आहेत. 10 बनले आहेत. 7 बनवायचे आहेत. या षटकामध्ये सामना फिनिश होईल का? लेनचा बॉल त्यावरती चपराक मारलाय. चेंडू चाललाय सीमा पार. मात्र बॉल अडवला जाईल. भरपूर लांब वरनं रवी आलाय. हे पाहायला गेलं तर नक्कीच पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमनं हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. इथून फेल डिलिव्हरी. ती लेनचा बॉल होता. इथून 12 धावा बनल्या. आता मात्र पाहायला गेलं तर 5 धावसंख्येची गरज आहे. येणारे 14 बॉल. गोलंदाजी ट्रॅकवरती मनोहर पुन्हा एकदा ऑन साईडला लॉंग ऑफ मध्ये फटका सजवला. तिथे मात्र शतरक्षक पाहायला मिळाला. पकडला जाईल झेल. संपवला बॅटर योग्यच खेळ ठोक डिझेल. 5 धावसंख्येचं 12 धावा बनल्या गेल्यात. इथून पाहायला गेलं तर जो जिंकेल तो मात्र सांगवी संघाच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळेल. इथून बाय मिळाले ते लोणावळा संघाला आणि बॉलवरती चांगला फटका आणि इथून पाहायला गेलं तर पंच धावा किती? 3. 2. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीये. 2 धावेच्या मदतीने 14 बनले आहेत. आता मात्र समीकरण आहे 12 बॉल 3 धाव.
इथे सामना फिनिश झाला. इथून जिंकलाय कवटेवाडी संघांना हा सामना. आणि ते पाहायला गेलं तर हाडलं सागवाडी संघ. चला कवटेवाडी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि सांगवी संघ या दोन टीम दरम्यान आपण ही लढत पाहू शकाल.